सर्व मैत्रिणींना नमस्कार. कशा आहात तुम्ही? आज इथे आपण सुंदर असं लॉंग मंगळसूत्र बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे घेतलेत हे काळे मणी आहेत मंगळसूत्राचे. हे गोल्डन मणी आहेत 2 चे. त्यानंतर हे 4 चे क्रिस्टल आहेत. ही अशा प्रकारची डाव घेतली आहे. हा स्क्रू लॉक आहे. धागा आणि सुई घेतली आहे. इथे मी सुईमध्ये 150 सेंटीमीटरचा धागा असा डबल लावून घेतला आहे. हे बघा डबल लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हा इथे याच्यात आपण एक असा काळा सीडबीड काळा मणी ओवून घेऊयात. एक धागा काढूयात इथे आणि इथे गाठ मारायची आहे. म्हणजे हा मणी बाहेर येणार नाही. हे अशा प्रकारे. आता आपल्याला स्क्रू लॉक असा उघडून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही सुई लावून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे इथे हा ओवून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे मी हे 80 काळे मणी ओवले आहेत. तुम्हाला जशी लांबी पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हे काळे सीड बीड्स आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. इथे मी हे 80 मणी ओवून घेणार आहे. अशा प्रकारे असे आपण इथे ओवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर इथे एक गोल्डन मणी, एक काळा मणी, इथे हा सीडबीड घेतला आहे काळा, हा गोल्डन मणी, काळा सीडबीड, गोल्डन, काळा मणी. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. इथे मी अशा प्रकारे 9 गोल्डन मणी ओवले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक काळा मणी असं ओवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. हे अशा प्रकारे आपल्याला एक गोल्डन, एक काळा, गोल्डन, काळा असं ओवायचं आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळा एक गोल्डन आणि एक काळा आणि शेवटी पुन्हा एक गोल्डन असं हे आपल्याला ओवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे इथे मी हे ओवलं आहे. परत आपल्याला इथे हे 15 काळे मणी ओवायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे इथे मी हे 15 काळे मणी ओवून घेतले आहेत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला याच्यात ओवायचे आहेत. असं आपण इथे ओवून घेऊयात. आता आपल्याला एक गोल्डन मणी घ्यायचा आहे, क्रिस्टल मणी काळा आणि पुन्हा एक गोल्डन मणी. असे हे 2 गोल्डन आणि त्याच्या मध्ये आपल्याला एक काळा क्रिस्टल असं ओवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे ओवायचे. आता आपल्याला पुन्हा इथे 15 काळे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे एक गोल्डन, एक काळा, एक गोल्डन, एक काळा, एक गोल्डन, एक काळा सीडबीड अशा प्रकारे ओवायचं आहे. जसं आपण मगाशी 9 गोल्डन मणी आणि त्याच्यामध्ये एक एक काळा सीडबीड ओवला होता, तशाच प्रकारे आपल्याला इथे पण ओवून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे इथे आपण ओवून घेतलं आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यात हे 9 गोल्डन मणी आणि त्याच्या सेंटरला काळा मणी असे ओवायचे आहेत. आता याच्यानंतर आपण इथे 15 काळे मणी ओवून घेऊयात. अशा प्रकारे याच्यात ओवायचे आहेत.
त्याच्यानंतर एक गोल्डन मणी, एक काळा क्रिस्टल आणि एक गोल्डन मणी असं ओवून घेऊयात. अशा प्रकारे ओवायचं आहे. आता परत आपण इथे 15 काळे सीड बीड्स ओवून घेऊयात. बघा अशा प्रकारे हे 15 काळे सीड बीड आपल्याला ओवायचे आहेत. आता परत आपल्याला एक गोल्डन, एक काळा अशा प्रकारचे 9 गोल्डन मणी आणि त्याच्या सेंटरला काळे मणी असं ओवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ओवून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला हे ओवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण इथे काळे मणी ओवायचे आहेत. 15 काळे मणी इथे ओवून घेऊयात. हे बघा असं बनेल हे. आता आपल्याला एक गोल्डन, एक क्रिस्टल आणि एक गोल्डन असं 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे होईल. आता आपल्याला इथे वाटीचं पेंडंट मी घेतलं आहे. तुम्ही कोणताही पेंडंट घेऊ शकता. असं कडीमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच कडीमधून हे बघा अशी काढायची आहे आणि या लूपमधून ही सुई काढून घेऊ. हे अशा प्रकारे इथे गाठ मारायची आहे. असं आपल्याला 1 ते 2 वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा इथे अजून एकदा मी गाठ मारून घेते. आता आपण हा जो गोल्डन मणी आहे पहिला याच्यातून सुई काढायची आहे. हे बघा अशा प्रकारे पहिल्या गोल्डन मण्यातून ही सुई काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला एक क्रिस्टल मणी आणि एक गोल्डन मणी असं ओवायचं आहे. अशा प्रकारे ओवून घेऊयात. आता अशाच प्रकारे आपल्याला या बाजूला मणी ओवायचे आहेत. आता इथे असं ओवून झाल्यावर या लॉकमधून आपण सुई काढून घेऊया आणि या धाग्याला आपल्याला 3 ते 4 वेळा घट्ट गाठ मारायची आहे. हे बघा थोडं सेट करून घ्या हे धागे दोन्ही. त्यानंतर आपण हे 3 ते 4 वेळा घट्ट अशी गाठ मारायची आहे. अशा प्रकारे आता हा धागा आहे थोडा लांबून आपण कट करूया. हे बघा हे अशी एक बाजू बनली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बाजू बनवायची आहे. इथे मी हे दोन्ही बाजू बनवले आहेत. अशा प्रकारे बनेल. आता आपल्याला ह्या धाग्यांवर थोडी अगरबत्ती लावून वितळून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे असं हँडमेड सुंदर लॉंग मंगळसूत्र तयार झालं आहे. तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलला
सबस्क्राईब ज़रूर करा. धन्यवाद.